नवी मुंबई नेटवर्क। वाशी में सिडको निर्मित धोखाधड़क इमारतों के पुनर्निर्माण का रास्ता साफ होने के बावजूद अब यहां के रहवासियों ने एक पत्रकार परिषद में यह आरोप लगाया है कि कुछ स्वघोषित सामाजिक कार्यकर्ता उनके पुनर्निर्माण के कार्यों में अड़ंगा डालने की कोशिश कर रहे हैं। सेक्टर 9 के रहवासियों का आरोप है कि 20 से 22 वर्षों के लंबे इंतजार के बाद जब सिडको की धोखाधड़क इमारतों के पुनर्निर्माण का रास्ता साफ हुआ है और लोग नए घरों में रहने का ख्वाब देख रहे हैं, तो ऐसे में एक स्वघोषित सामाजिक कार्यकर्ता बाला साहेब मिर्जे एक पार्टी के बैनर तले फर्जी दस्तावेजों के आधार पर उनके भवन निर्माण कार्य की अनुमति को गलत करार देते हुए उसे रद्द करने की मांग कर रहा है। यही कारण है कि ऐसे लोगों का पर्दाफाश करने और ऐसे लोगों की मंशाओं पर सवाल उठाते हुए उनके आरोपों का खंडन करते हुए वाशी सेक्टर 9 के रहवासियों ने अपना गहरा रोष जताते हुए एक पत्रकार परिषद का आयोजन किया। स्थानीय रहवासियों की अगुवाई में हुए इस प्रेस कॉन्फ्रेंस में एकता गृह निर्माण संस्था, साईं आशीर्वाद गृह निर्माण संस्था, जय महाराष्ट्र, श्रद्धा गृह निर्माण संस्था, कैलाश शिखर गृह निर्माण संस्था, गुलमोहर गृह निर्माण संस्था, महालक्ष्मी, भारत, शिव प्रेरणा, आशीर्वाद JN3, सप्तगिरी आदि विभिन्न संस्थाओं के पदाधिकारी और रहवासी इस पत्रकार परिषद में मौजूद रहे। इस दौरान नागरिकों ने बाला साहेब मिर्जे पर अपनी भड़ास निकालते हुए सवाल खड़ा किया कि आखिर कौन है ये मिर्जे, उसका और इमारतों का आखिर क्या है संबंध। जब हम 20 साल अपनी जान हथेली में लेकर रह रहे थे तब ये मिर्जे के घर थे और अब 5-6 लोगों के कहने पर वो 80 से 90% नागरिकों के घर के बीच में दीवार बनने का काम क्यों कर रहे हैं। अब जो लोग मैडम इसमें वादा डालना चाहते हैं, CC कैंसिल करने की बात कर रहे हैं, उन्होंने कभी विचार किया कि ये लोग जो हैं कल अगर कोई बिल्डिंग कोलैप्स हो गई, यहाँ लोग कुछ मर गए, तो क्या वो जवाबदारी लेने के लिए तैयार हैं? हम उनके साथ जाने को भी कोई भी तैयार हैं। अगर वो लिख के देते हैं कि आप लोग यहाँ पे रहो, CC कैंसिल कर दो और हम जवाबदारी लेते हैं कि आप मरेंगे नहीं, तो हम लोग उनको भी लगा जो है ना आमंत्रित करते हैं कि आ जाओ। 100% हमारा प्रोजेक्ट जो है वो फेयरली आगे गया है और ये आगे जाएगा। हमें इसके लिए कुछ भी करना पड़ा, हमारी पब्लिक जो है रस्ते पे उतरने के लिए तैयार है। उद्या एखादी घटना जर घडली त्या ठिकाणी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, याची कोणी हमी घ्यायला तयार नाही आहे। कारण स्वतः महापालिका घेत नाही आणि सिडकोही घेत नाही आहे। आणि आज मात्र चांगली कामं चालली असताना या ठिकाणी अडथळा टाकणे हे टोटली चुकीचं आहे। हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। तर शेवटी आम्हाला आमच्या लोकांना रस्त्यावरती उतरवावं लागणार आहे। ओके सर, का शेवटी आम्हाला त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे। आज आमच्या सोसायटीची परिस्थिती अशी आहे, आमच्या घरामध्ये आम्ही जिथं राहतो त्या घरामध्ये आम्ही जीव मुठीत घेऊन राहतो। कधी स्लॅब पडेल सांगू शकत नाही। हे राजकीय लोक जो फायदा घेत असतील, उद्या ह्या भीत कुठला इन्सिडेंट झाला, आघात झाला, जीवितहानी झाली, सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल। त्यासाठी आम्ही रस्त्याचं आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, कारण त्यांना जबाबदार ते असतील। 10 वर्षामध्ये या परवानगी घेताना आम्हाला 10 वर्ष गेली। त्यावेळी आम्हाला कुठे आता एक 14 तारखेला आमच्या हातात शिक्षा आलेली आहे। आमच्या लोकांमध्ये कुठेही असंतोष नाही, नाही तर लोकांमध्ये कुठेही नाराजी नाही। रिव्हॉल्वमेंट झालं पाहिजे या मताचे सगळे लोक आहेत, पण हे जो लोक काय करत असतील त्याचा आम्ही निषेध करतो। सर्व हास्यास्पद आहे। इथली रहिवासी जे जीव मुठीत देऊन गेली 15-20 वर्ष राहत आहेत, त्यांनी हा स्ट्रगल, हा प्रोसेस जो गेली 15-20 वर्षांचा आहे, जो चालू केलेला, जो आता ह्या CCच्या लेवलपर्यंत आलेला आहे, तो त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। जवळजवळ 80 to 90% लोकांची इकडे संमती, कन्सेंट तेव्हा फार पुरी झालेली आहे। असं असताना फक्त 8-10 लोकांच्या त्यांनी आम्हाला असं सापडलं, तसं सापडलं, जे ऑन रेकॉर्ड आहे, ह्याला महत्त्व न देता हा संपूर्ण एक टोटली फ्रॉड आहे किंवा हे असं म्हणणं कितपत उचित आहे। आज जर ह्या प्रकरणाचा कोणी जर शेवटी ह्युमन सायकॉलॉजी आहे, कोण कसा या प्रकरणाचा धसका घेईल कोणाला काय माहिती नाही। हे खरं असो किंवा नसो ही तर गोष्ट वेगळी आहे। उद्या जर कोणी आत्महत्या केली या प्रकरणाचा धक्का घेऊन, बाबा माझं घर आणखीन 15-20 वर्ष बनणार नाही आहे अशी भीती बाळगून उद्या जर बिल्डिंग पडली तर अशा ह्याला हे लोक जे कोण पत्रकार परिषद घेतले किंवा कोणी जे आमचे दुःखी सभासद आहेत ते जबाबदार आहेत का? पॉलिटिकल स्टंट आहे, याच्यात काही तथ्य नाही। आम्ही आंदोलन करणार शेवटी,
मग काय करणार, आम्हाला आमची घरं तर पाहिजे. जीव मुठीत घेऊन आम्ही, पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन राहतोय आम्ही. मग त्याला तरीच जबाब देणारा आमचं घर हे झालंच पाहिजे. आमची ऑलरेडी CC वगैरे आली आहे, आम्ही सगळेजण तयार आहोत. आम्ही आता चाव्या देऊन आम्ही घरं रिकामी करणार आहोत. आता एवढ्या वर्षानंतरच्या याला कुठे यश येतं आहे, तर ही विघ्नहर्ती मंडळी मध्ये मध्ये येत आहेत. आम्हाला एकच प्रश्न करायचा आहे, जर हे स्वतःला समाजसेवक म्हणून घेत आहेत, तर मग आमचं घर चांगलं नाही आहे, त्यावेळी आम्हाला मदत करायला यायला पाहिजे ना. समाजसेवक आहात तुम्ही सगळे, पण यांनी काहीही फरक पडणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही जे कागदपत्र दिलेत आणि आम्ही कागदपत्र जमवते 2010 पासून, कारण तेव्हापासून हे पुनर्बांधणी हे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांनी पण पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. सगळं लिगली आहे, त्याच्यामुळे आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आता सिडकोनी ट्रान्सपोर्ट बंद केलेलं आहे घरांचं. त्या काळात जर कोणाचं खरेदी वगैरे झाली असेल तर आम्ही ओरिजिनल नावानेच परमिशन देणार ना, आत्ताच्या मालकाची देऊ शकत नाही. जे नाव रजिस्टरला आहे त्यांच्या सगळ्यांचे आम्ही संमतीपत्र, कंसेंट सगळं दिलेलं आहे. लोगों का आरोप है कि क्या मिर्जे को यहाँ के रहवासियों की चिंता है या बिल्डरों से आर्थिक हित संबंध साधने की मंशा। रहवासियों का आरोप है कि जब हम नए घरों का सपना पूरा होने का ख्वाब देख रहे हैं तो ऐसे में कुछ स्वघोषित सामाजिक कार्यकर्ता अपने स्वार्थ के लिए नागरिकों को मदद करने की जगह बिल्डरों से आर्थिक हित संबंध साधने के लिए लोगों को परेशानियों में डालने का काम कर रहे हैं। एकताचा सेक्रेटरी आहे मी महेश परब. सांगायचं म्हणजे उद्देश, आज आमची CC आलेली आहे, आम्ही ऐकतात त्याबद्दल धन्यवाद देतो. त्यानंतर किशोर पाटकरांना धन्यवाद देतो. महानगरपालिकेने आपल्या CC दिल्या. ट्रान्झिस्कॅमचं काम आम्ही आता ऑलमोस्ट चालू करणार आहोत, बिल्डर आता चालू करणार आहे. त्यानंतर लोकांना आम्ही भाडं द्यायचा प्रयत्न आहोत. पण कोण ये मध्ये मिरजे वगैरे सारखे लोक येऊन मध्ये खो घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं इथं काय घेणं देणं नाही, त्यांची स्वतःची रूम पण नाही इथं ना, त्यांचं इथं कोण पॉलिटिकल अस्तित्व नाही आहे. हे पॉलिटिकली हे काहीतरी हे करण्याचा, राजकारण करण्याचा इथं प्रयत्न करतायत. हा राजकीय स्टंट आहे त्यांचा, बस दुसरं काही नाही. हे राजकीय स्टंट आहे, कोणतरी त्यांना सांगतंय आणि हे ते लोक करतायत. याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. काहीही यांच्यामुळे अडणार नाही किंवा यांच्या विरोधामुळे काहीही फरक पडणार नाही. ही सर्व जनता सुशिक्षित आहे, ही रोडवरती यायला तयार आहे यांच्या विरोधात. ये लोग, कुछ लोग जो हैं खाली अपने निजी स्वार्थ के लिए दुकानें खोलकर बैठे हुए हैं. उन्हीं लोगों का काम है कि ऐसे गिने चुने लोगों को भड़काना और इस तरह का वातावरण तैयार करना कंपाउंड में कि जिससे लोग भ्रमित हो जाएं. तो ये आज उनको जो धमकाना या बिल्डर को धमकाना, ये केवल एक पैसे का खेल है. ये खाली केवल पैसे के लिए किया जा रहा है, ब्लॅकमेलिंग की जा रही है. इससे कहीं ना कहीं मैं समझता हूँ रोकना होगा. हे सांगू इच्छितो की या कामामध्ये पूर्ण पारदर्शकता पाळलेली आहे आणि काही लोक या जनतेची दिशाभूल करत आहे पूर्ण, आणि आपल्या स्वार्थासाठी म्हणजे जनतेची पूर्णपैकी दिशाभूल करत आहे. आज 20 वर्ष आम्ही लढा देत आहे या रिडेव्हलपमेंटला, परंतु आत्ताचे आलेले काही लोक, त्यांना असं वाटलेलं की काहीतरी दुकान मांडून आपल्याला काहीतरी आपलं पोट भरावं म्हणून आता हे चाललेलं आहे पूर्ण. परंतु ह्या कामामध्ये ते कधीच सक्सेस होणार नाही आहे, सक्सेसफुल कधीच होणार नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम कितना भी कर लो प्लान, पब्लिक को मालूम है तुम लेके बैठे है दुकान. आता CC आली आहे, आता यांची कुठली प्रवृत्ती आहे ना, काय हवं आहे म्हणजे CC यायची वाट बघायची, दबा धरून बसायचं आणि CC आली की त्यांना ब्लॅकमेल करायचं. हा प्रकार काहीतरी सुरू आहे. उगाच कोणी कोणाच्या मध्ये येत नाही. मग आम्ही खो घातला की मग आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल मोबदला मिळेल किंवा काय, असं हे चुकीची वृत्ती आहे आणि असं करू नये कोणाला. राजकीय लोक ह्याचा लाभ घ्यासाठी, त्यांचा राजकीय फायदा घ्यासाठी त्यांच्या हस्तका करवी हे काय जे करत असतील ते मुठभर आहेत. शेवटी शासनाने 51% मेजॉरिटी असेल तर रिडेव्हलपमेंट होईल हे जी संमत दिले, तर आमच्याकडे तर 90% लोक आहेत. जे नेते लोक कोण, आम्हाला कोणाची नावं घ्यायची गरज नाही, लोकांना सगळ्यांना कळतं, त्यांचे हस्तगत करतायत. ज्यांनी कोणी आरोप केले त्यांना ह्या प्रकरणामध्ये काय लोकस्तंडी आहे का, ते इथले रहिवासी आहेत किंवा त्यांचा काय वेस्टेड इंटरेस्ट आहे, काही कळायला मार्ग नाही. 80-90% लोकांचा जीवनाचा प्रश्न ही 5-10% लोक कसे डिसाईड करू शकतात, हा माझा मुळात मुद्दा आहे. राजकारण तर समोर दिसतंच आहे, कारण हे टायमिंग बघा, CC आल्यानंतर हे सर्व प्रकरण झालेत. आता कोणी क्लेम करतं की 2013चे डॉक्युमेंट आहे, 2016चे डॉक्युमेंट आहे वगैरे वगैरे. मग गेली 8-10 वर्ष तुम्ही झोपलेलात का? तेव्हा तुम्हाला ह्या प्रकरणांची आठवण झाली नाही का? ह्या अशा गोष्टी करावं वाटलं नाही का? आत्ताच का करावं लागतं आहे?
रहवासियों ने अपना रोष व्यक्त करते हुए कहा कि स्थानीय पूर्व नगर सेवक किशोर पाटकर के अथक संघर्ष के बाद जब उनकी इमारतों को सीसी मिल चुका है, ट्रांजिट कैंपों की व्यवस्था की जा चुकी है, तो ऐसे में उनकी मेहनत पर पानी फेरने का काम कुछ घटक कर रहे हैं। तुम्ही अडथळा घालताय, तुम्ही एवढे दिवस होता कुठे आणि का तुम्ही सीसी कॅन्सल करायला निघालेत? तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण आहात तर तुम्ही समोर या, आमच्या समोर येऊन आम्हाला विचारा की हे काय चाललंय. तुम्ही सरळ सरळ बोलता की लोक आमच्याकडे आलेत, त्यांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या, डुप्लिकेट सह्या केल्या, कोणी केल्या, कोणती लोक, तुम्ही नावं सांगा ना. तुम्ही शेवटच्या क्षणाला सीसी कॅन्सल करणार. अरे तुमच्यात हिंमत आहे, समोर या आणि सेक्टर 9च्या तुम्ही अवनी सोसायटीमध्ये येऊन दाखवा तुमच्यात हिम्मत असेल तर. हमारे मेहनत के घर है. मैं तो आज तक उसको देखी नहीं हूँ, खाली नाम सुनी हूँ. अगर उसको ऐसा लगता है अब ये प्रोजेक्ट के लिए हमारा ये कैंसिल करने के लिए वो कैंसिल होएगा करके उसको उम्मीद में तक मत बोलना. हा कोण आहे मिरजे? कोण आहे? कधी आला नाही आमच्या इथे मिरजे, कधी आम्हाला कधी त्यांनी मदत केली नाही. आमच्या पाटकर साहेबांनी सगळं हे घडून आणलेलं आहे आमचं रिडेव्हलपमेंटचं काम. कोण मिरजे आहे? कसा उपस्थित झाला मिरजे? हे राजकीय लोकच मध्येच खो घालतायत. मिरजेला आम्ही बरोबर जागेवर बसवणार. कधी त्याचं तोंड नाही बघितलं, काळा का गोरा, तो आता आम्हाला म्हणतोय. प्रत्येक जणांनी आपापले, लोक काय अनएज्युकेटेड नाही, आपली कागदपत्र अशीच द्यायला, असं कसं तुम्ही हे बोलताय? आणि जो कोण मेलेला आहे, अरे त्याची मागे फॅमिली आहे ना. जर त्याच्या नावावर घर असेल, त्याचा वारस आहे ना, अजून काय पाहिजे तुम्हाला? आज आम्हाला जर घरं चांगली बनून टावरमध्ये घरं मिळत असेल तर आम्हाला कशाला जबरदस्ती करणार? आणि कोण जबरदस्ती? आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत आणि आम्ही वी आर एज्युकेटेड पीपल, वी आर नॉट अनएज्युकेटेड पीपल. यांचा हेतू एकच आहे, कारण जर आता एवढ्या वर्षात ते कधी आले नाहीत, आता येण्याचं कारण त्यांचं आहे हे काहीतरी त्यांना मिळावं, चिरीमिरी मिळावी हा उद्देश आहे. हे कळतंय बिल्डरकडून, ते मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. हे सक्सेस होणार नाही. गरीब जनता जी आज खरोखर ज्यांना घरात राहण्याचं योग्य नाही आणि आज त्यांच्या हातातलं तुम्ही घास काढू नका. घरं आमची आहेत, हा लपेष्टा आम्ही काढतोय आणि ह्यांना आम्ही ओळखत पण नाही. हे ओहळ कोण आहेत, काय कोण आहेत, कुठून बाहेर नेलात? यांना आत्ताच कळवळा का आला? जेव्हा सीसी मिळाली त्याच्यानंतर हे झोपेतनं जागे झाल्याने आलेले आहेत. यांचा उद्देश काय आहे की बिल्डरांपर्यंत हे पोचले पाहिजेत किंवा काय. आता ते काय सांगायला नको, मी ओपन बोलत नाही, पण ज्याला समजायचं तो पूर्ण समजून जातोय की यांचा काय उद्देश आहे. यांचा स्वतःचा स्वार्थ आहे. घरं आमची आहेत, हा लपेष्टा आम्ही काढतोय. सेक्टर 9-10 आम्ही एकत्र येऊ आणि मग बघू त्यांच्याकडे काय करायचं ते. आमची ताकद खूप मोठी आहे तसं जर पाहिलं तर. जीव हा एवढा स्वस्त आहे का बाबांनो की जी 4 लोक आज तुम्हाला अपोज करतायत, तुम्ही कशासाठी अपोज करताय? सगळ्यांनी एकीने पुढे या. तुमचं पण भलंच आहे ना ह्या गोष्टींमध्ये, का जे आता 90% करणार त्यांनाच घरं मिळणार आहे आणि तुम्हाला 10% मिळणार नाही, असं तर होणार नाहीये. तुम्ही 52% आम्हाला सांगितलं आहे, तर 90% लोक तयार आहेत. मग तुम्हाला कुठल्या रूलची अपेक्षा आहे आमच्याकडून? रहवासियों ने कहा कि यह पहली बार नहीं जब इस प्रकार के स्वघोषित सामाजिक कार्यकर्ताओं ने उनके खिलाफ ऐसा षड्यंत्र रचा हो. इसके पूर्व भी 5 से 6 लोगों ने गलत जानकारी के साथ उच्च और सर्वोच्च न्यायालय का दरवाजा खटखटाया था, मगर हर बार कोर्ट ने हमारे पक्ष में फैसला सुनाकर इस पूरी प्रक्रिया को पारदर्शी बताया. किशोर पाटकरने आमचे हे प्रश्न सोडवले. आज सीसी आणली ताई आणि बिल्डरच्या माध्यमातून एवढं चांगलं काही काम चालू आहे. आणि हा लोकांना, हे विरोधक लोकांना हे सगळं चपलाने असं मारलं पाहिजे. आणि मी ह्या लोकांना ना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण का हे आता घरं पडायला आलेत. म्युन्सिपाल्टीचे लोक दरवर्षी नोटिसी देत आहेत. आणि ह्याने त्यांना कळत नाहीत. मी सांगते माझं पाय आता यायला पाहिजे होता, फक्त चपलाने झोडला असतं. तर माझं हे घराची सही माझी. आणि काय सांगता तुम्ही, खोट्या सह्या केल्या. हे चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. हे सगळं ना फसवाफसवीचे धंदे त्यांचे आणि ही लोकच बोगस. हा मिरजे कधी बघितलंच ना आम्ही, उभे आयुष्य त्याला बघितलं नाही. आता तो दाखवता आम्हाला पत्रकार परिषद घेऊन. आहे ना, हे मिरजे लोक आहेत, त्यांचे रूम नावावर पण नाहीत. ह्यांच्या नाव रूम नाहीत, आई वडिलांच्या. हे नुसते नाटकबाजी, बाकी काही नाही. त्यांना आता पुढे यायला पाहिजे. त्यांना जर काय वाटतंय ना, काय जे त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत, तर त्यांनी आत्ता इथे येऊन ते प्रश्न विचारायला पाहिजे होते की काय आहे. जीव मुठीत घेऊन राहतात इथे आणि हे रिडेव्हलपमेंटचं काम लवकर झालं पाहिजे, कारण लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. आणि असं मध्येच येऊन कोणीतरी खो घालणं हे चुकीचं आहे. स्थानीय रहवासियों ने मनपा अधिकारियों का आभार मानते हुए कहा कि उनके
संघर्ष को अंजाम तक पहुंचाने में उनकी विशेष भूमिका रही है। मगर साथ ही उन्होंने उनसे यह भी निवेदन किया कि ऐसे लोग जिनका हमारे सोसाइटी से कोई संबंध नहीं, ऐसे लोगों को हमारे घरों का कागजात न दें। आम्ही प्रथम महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत, कमिशनर आहेत, यांचे खूप खूप आभार मानतो, कारण इतके कमिशनर येऊन गेले, इतके राजकीय मंडळी येऊन गेली, पण यांनी हे काम केलं आणि यांनी आता ह्या एकदम पडलेल्या इमारतीला पुनर्बांधणीसाठी परवानगी दिली. खूप आभारी आहे. त्यांना फक्त एकच विनंती आहे साहेब, ही जी मंडळी आहे ह्या मंडळीच्या व्यतिरिक्त आमचे कागदपत्र कोणालाही देऊ नये, ही कळकळीची विनंती आम्ही महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना करतो. श्रद्धा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के पदाधिकारी से बात की तो चर्चा के दौरान उन्होंने कहा कि सारे के सारे डॉक्यूमेंट्स लीगल हैं और इसमें किसी भी प्रकार के बोगस डॉक्यूमेंट होने का सवाल ही पैदा नहीं होता. शक्य कसं आहे ते, कारण गव्हर्नमेंट सिस्टम एक आहे, त्या सिस्टमप्रमाणे जायला पाहिजे, तिथे नोंदणी करायला पाहिजे, तिथे सगळे पेपर्स जमा करावे लागतात. आमचं डीड अपार्टमेंट घेतलं जातं, आम्ही नावावर आहे की नाही घेतलं जाते, सह्या घेतल्या जात्या, ओळखपत्र घेतलं जातं, हे सगळंच घेतलं जातं ना. त्यामुळे बोगस कसं म्हणता येईल? एखादा माणूस जर मृत झाला असेल तो नाहीच होऊ शकत ना. एखादा भाऊस जर अपंग झाला असेल तो त्याच्या अंगठाच घेऊ शकतो ना, एवढंच असतं, आणखी काय नसतं. कोणी आता रिपोर्ट काय करत असतील ना, ते ह्या बाबतीत येत नाहीत पुढे, ते फक्त काड्या करायला येतात. काड्या करायची सवयच असते माणसाची एखाद्याची, ते त्याच्यासाठी करायला येतात, आणखी काय नाही. जे होत असेल ना होऊ द्यायचं नाही, कोणी करत असेल त्याला करू द्यायचं नाही, पण स्वतः म्हणून काही करायचं नाही. एखाद्या माणसाला काहीतरी त्याच्यातून वाद उत्पन्न करा ही सवयच असते, ती जशी जात नाही. अल्पसंतुष्ट लोक त्याच्यात काड्या घालण्याचा रोखण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्ही हे आमच्या इतक्या माझ्या मिसेसने पंतप्रधान मोदींना देखील पत्र लिहिलं आणि याच्यातून नगरविकास खात्यातून आम्हाला लेटर आलं की असं करून घ्या. त्याच्यानंतर NOC मिळाली होती. आम्ही जे की प्रोसेस केलेली आहे ती प्रॉपर प्रोसेस केलेली आहे, वकिलाच्या थ्रू वगैरे असं करून केलं आहे. त्यामुळे रखडण्याचा प्रश्न येणारच नाही. रखडण्याचा प्रश्न येणार जे कोणी आता प्रयत्न करत आहेत की बुवा यांचं काम थांबावं, कारण त्यांचं चालणार नाही. गव्हर्नमेंटचा रूलच आहे ना, 100पैकी दोघा तिघांनी जरी अडवलं ते कोर्टात टिकणार नाही. ऐकताना आम्ही एकच विनंती करू शकतो, जे आम्हाला कोणा काम करण्यासाठी हे करत असेल, आडवं येत असेल तर त्यांना समजून द्यावी त्यांनी, आणि आमचं जे काम आहे ते पुढे चालू ठेवावं. इकडे जे लोक आहेत त्यांनी स्वतः सह्या केलेल्या आहेत, सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी स्वतः पेपर वगैरे दिले आणि त्यांच्या स्वतःच्या सह्या आहेत. त्यामुळे लोक जेव्हा वावड्या उठवतात, ह्या खोट्या सह्या करून यांनी रजिस्ट्रेशन केलं, अमुक केलं, ही जी बाब आहे ती खोटीच आहे. नावं द्यावीत, आम्ही त्यांच्यासमोर ती माणसं उभी करू शकतो ना, की खोट्या जर आम्ही इकडं जर खोटं करून जर ते काम करून घेतलं असेल तर त्याला तुम्ही नाही आम्ही काहीच बोलू शकत नाही. याने खोट्याच सह्या केल्या, तेच जर दामटवायचं असेल शेवटपर्यंत तर ते दामटवू शकतात, पण त्यांनी त्याचा प्रूफ करून दाखवा, बा हे ह्या खोट्या सह्या आहेत, ह्या मालक नाही आहे, हे त्यांनी प्रूफ करून दाखवा ना. कारण नुसते खोटा आरोप करून त्याला काय अर्थ राहत नाही. पण आम्ही ही जे 10-15 वर्ष हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जे झगडत होतो त्याच्यातून सगळं नील होऊन ते सगळं जिंकून आम्ही ती CC आता सगळी घेतलेली आहे. आणि टावरला विरोध होण्यासाठी असं काहीच नाही, सगळ्यांचा लीगल प्रोसिजर करून आम्ही पुढे जातो. खैर, अब देखने योग्य बात यही होगी कि इस मुद्दे को लेकर फिर एक और बार राजनीति सामने आने और सामाजिक कार्यकर्ताओं के माध्यम से आरोप प्रत्यारोप के दौर लगाने से कहीं न कहीं नागरिकों का रोष बढ़ चुका है और अब ये रोष और तूल पकड़ेगा, इसमें कोई दो राय नहीं. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.